महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। आज अनेक ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली असली तरी राज्यातील काही भागात पाऊस होताना दिसतोय। त्यातच आता भारतीय हवामान विभागाकडून पुढील 24 तासांकरिता रत्नागिरी, पुणे घाट परिसर, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। राज्यात मागील 24 तासांमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात 83.4 मिलीमीटर पाऊस झालाय, तर ठाणे जिल्ह्यात 73.7 मिलीमीटर, मुंबई शहर 62.9 मिलीमीटर, रायगड 45.1 मिलीमीटर आणि पालघर जिल्ह्यात 49.7 मिलीमीटर सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। रत्नागिरी इथं मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळंजवडी इथं महामार्गावर 100 मीटर परिसरात भेगा पडल्यानं या महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे। दरम्यान राज्यातील विविध भागात पावसानं आपली दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय परिस्थिती आहे कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।